2024-25 या शालेय वर्षात SSIPच्या अंतर्गत आम्ही डोमेन 5 मधील स्टँडर्ड 2 निवडलेला। आता स्टँडर्ड 2 निवडण्यामागचे मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे आमच्या शाळेची स्ट्रेंथ ओळखणे आणि त्याचा शाळेच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये समावेश करून घेणे। आम्ही आमच्या शाळेची स्ट्रेंथ म्हणजेच सपोर्टिव्ह SMC कमिटी हे ओळखलं आणि त्यानंतर आम्हाला आमच्या पुढील उद्दिष्टांसाठी त्यांचा कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंटमध्ये समावेश करून घेता येईल याच्याबद्दल विचार केला। शाळेची पटसंख्या वाढवणे आणि मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हे उद्दिष्टे आम्ही समोर ठेवून त्यानुसार काम करायला सुरुवात केली। शाळेची पहिली इम्प्रूव्हमेंट एरिया म्हणजे शाळेची पटसंख्या वाढवणे। या दृष्टीने आम्ही अगोदर पालक शिक्षक संघाची बैठक घेतली। या बैठकीत एक पालक स्वरा परब यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांनी आपल्या वाड्यावर तसंच शेजारील वाड्यावर आणखी पालकांना घेऊन सर्वेक्षण केलं आणि त्यानुसार आमच्या शाळेत 3 मुलांची नावनोंदणी झाली। आता नावनोंदणी झाल्यानंतर मुलांना आणि पालकांना शाळेच्या दृष्टीने आकर्षित करण्यासाठी आम्ही आमच्या शाळेजवळच बांधकाम करणारे आहेत त्यांच्या घरी मुलांना घेऊन जायचो व तिकडे वेगवेगळी प्रात्यक्षिके त्यांना दाखवायचो। तशाच प्रकारे बांबू काम करणाऱ्या सुद्धा काही महिला इकडे आहेत, त्यांना आम्ही शाळेत बोलावलं आणि त्यांना बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य दाखवले। त्यामुळे मुलांच्या मनात शाळेत येण्याची आवड आणि उत्सुकता निर्माण झाली। आमच्या शाळेचा जो सेकंड एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट होता तो म्हणजे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे। यासाठी आम्ही सर्व शिक्षक शाळेतील मुलांसाठी स्पेशल रीड अलाउड सेशन्स घ्यायचो आणि याच्यासाठी टाइम टेबलमध्ये स्पेशल टाइमही अलॉट करण्यात आला होता। मुलांसाठी वाचनाबद्दल आम्ही विविध स्पर्धाही आयोजित केल्या, त्याच्यामुळे मुलांनी उत्स्फूर्त असा सहभाग दर्शविला व पारितोषिकेही पटकावली। मुले आपण स्वतःहून पुस्तकं घरी न्यायची, ती वाचायची व दुसऱ्या दिवशी मॉर्निंग असेंब्लीला त्याचं सादरीकरण करायची। तसंच आम्ही वाचनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी मुलांसाठी व पालकांसाठी एक स्पेशल कार्यशाळाही आयोजित केली। त्याच्यामध्ये एक्सपर्ट स्पीकरने येऊन पालकांना व मुलांना वाचनाच्या महत्त्वाबद्दल संबोधन केले। एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट घेतल्यानंतर आम्ही त्याचा आढावा घेतला व त्याची नोंद रजिस्टरमध्ये करून ठेवली। शाळेची पटसंख्या जी 26 होती ती 29वर जाऊन पोहोचली। आम्ही गेल्या वर्षी पालकांना घेऊन आणि आमचे टीचरींना घेऊन आम्ही एक मीटिंग घेतली होती की गेल्या वर्षी शाळेची जी पटसंख्या आहे ती वाढवपाक आम्ही प्रयत्न करूया आणि या प्रयत्नाक आम्ही आमचे पालक आणि PTA चेअरमॅन आम्ही जाऊन वाड्यावाड्यार सर्वे केला आणि त्या सर्वेत आम्हाला 3 मुलं भेटली। त्या मुलांच्या पालकांना कन्व्हिन्स करून या आमच्या शाळेत आम्ही त्यांचं ॲडमिशन दिलं।